नमस्कार मित्र हो, मी महादेव पाखरे सुपर. आज आपण पाहत आहात जय मराठवाडा टी व्ही लाईव्ह. आणि आज मराठवाडा मुक्ती संग्राम दिनानिमित्त आपल्यासोबत आहेत प्राध्यापक डॉक्टर सखाराम टकले सर, इतिहास विभाग, लाल बहादूर शास्त्री महाविद्यालय, परतूर. सरांचा परिचय. मित्र हो, डॉक्टर टकले सर हे संशोधक, मार्गदर्शक आणि PhDचे गाईड आहेत. तसेच स्वामी रामानंद तीर्थ विद्यापीठ नांदेड इतिहास अभ्यास महामंडळाचे ते सदस्य आहेत. आणि यापूर्वी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचे ते सदस्य होते, इतिहास अभ्यासक मंडळ. आणि तसेच परीक्षा मूल्यमापन मंडळ डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर विद्यापीठ संभाजीनगर. आणि सरांनी 2 ग्रंथ लिहिलेले आहेत, मराठ्याचा इतिहास आणि स्थानिक इतिहास. बरोबर सर? आणि आज आपल्या मराठवाडा या चॅनलमध्ये सर आलेले आहेत. सरांचा परिचय तसा खूप मोठा आहे आणि इतिहास तज्ज्ञ म्हणून सरांची पूर्ण महाराष्ट्रामध्ये आपल्या ओळख आहे. आणि सरांचा इतिहासाबद्दल खूप गाढा अभ्यास आहे. आणि आपल्या चॅनलच्या माध्यमातून पहिली वेळेस प्राध्यापक डॉक्टर टकले सर हे आपल्या मराठवाडा चॅनलमध्ये आले आहेत. त्यांचं मी खूप खूप अभिनंदन करतो. धन्यवाद. सर, आज 17 सप्टेंबर मराठवाडा मुक्ती संग्राम दिन. याविषयी अगोदर थोडक्यात थोडी रूपरेषा सांगली तर खूप चांगलं होईल. नमस्कार. 15 ऑगस्ट 1947 रोजी भारताला स्वातंत्र्य मिळालं, परंतु मराठवाड्याला आपल्याला स्वातंत्र्य मिळालं नाही. त्याचं कारण असं की मराठवाडा हा भूभाग हैदराबाद संस्थानामध्ये होता आणि हैदराबाद संस्थानावर निजामाची अधिसत्ता होती. भारतामध्ये लहान मोठे मिळून 565 संस्थानं होती. भारताला स्वातंत्र्य मिळालं तेव्हा 562 संस्थानं हे स्वतंत्र भारतामध्ये विलीन झाली. परंतु हैदराबाद, जुनागड आणि काश्मीर हे संस्थानं भारतामध्ये विलीन झाली नाही. आणि हैदराबादचं संस्थान हे बलाढ्य असं संस्थान होतं. कर्नाटक, तेलंगणा आणि मराठवाड्याचा भाग मिळून हे संस्थान बनलेलं होतं आणि या संस्थानावर निजामाची अधिसत्ता होती. मित्रहो, एकंदरीत 16 जिल्ह्याचा हा प्रदेश हैदराबाद संस्थान, त्यामध्ये तत्कालीन मराठवाड्याचे 5 जिल्हे समाविष्ट होते. म्हणजे संपूर्ण मराठवाडाच हैदराबाद संस्थाना अंतर्गत होता आणि या संस्थानावर निजामाची अधिसत्ता होती. आता निजामाच्या बाबतीत मी थोडं बोलतो, कारण मोगलांचा सरदार मीर कमरुद्दीन हा दक्षिणेचा सुभेदार, मोगलांचा दक्षिणेचा सुभेदार मीर कमरुद्दीन यांनी स्वातंत्र्य घोषित केलं आणि हैदराबाद राज्याची निर्मिती केली. हैदराबाद संस्थानाचा तो पहिला निजाम. निजाम म्हणजे बंदोबस्त पाहणारा. निजाम काही व्यक्तीचं नाव नाही किंवा निजाम हे माणसाचं नाव नाही. निजाम म्हणजे प्रमुख, बंदोबस्त बघणारा. तसा हा पहिला निजाम मीर कमरुद्दीन त्याचं नाव. 1724 मध्ये या हैदराबाद संस्थानाची स्थापना त्यांनी केली. हैदराबाद ही राजधानी बनवली आणि हैदराबाद संस्थानामध्ये जवळपास 7 निजाम होऊन गेले. 1724 ते 1948 पर्यंत हा निजामाचा कालखंड आहे. आणि अशा या निजामाच्या शेवटच्या मीर उस्मान अलीच्या कालखंडामध्ये फार मोठ्या प्रमाणात अन्याय, अत्याचार आपल्या या भूभागावर झालेला आहे. म्हणून हे हैदराबादच्या संस्थानाच्या विरोधातला लढा केवळ मराठवाडा मुक्ती लढाच म्हणून नाही, तर हैदराबादचा स्वातंत्र्य संग्राम म्हणून देखील याची नोंद आपल्याला घेता येईल. आणि हा मराठवाडा मुक्त करण्यासाठी आपण हा स्वातंत्र्य लढा. आपण PhDचे गाईड आहेत. हो. आणि आपल्या मार्गदर्शनाखाली 8 विद्यार्थ्यांनी PhD केलेली आहे. हो. आणि 8 विद्यार्थ्यांनी PhD केलेली आहे इतिहासामध्ये. आणि आता 7 विद्यार्थी करत आहेत. तर बरं, कधी कधी असा एखादा विद्यार्थी आपला आढळला का की त्यांनी तुम्हाला असा प्रश्न विचारला की मराठवाडा मुक्ती संग्राम या लढ्याविषयी? नाही, आहेत ना काही विद्यार्थी. आता महाविद्यालयामध्ये शिकवत असतानाही विद्यार्थी प्रश्न विचारतात, कारण आपण ज्या भागामध्ये राहतो, जिथं आपलं जडणघडण झालेली आहे, त्या भागाचा इतिहास माहिती असणं गरजेचं आहे. परंतु काय होतं की आपण जगाचा इतिहास शिकतो, भारताचा इतिहास शिकतो, महाराष्ट्राचा इतिहास शिकतो, परंतु ज्या भागामध्ये आपण वाढलोत, ज्या भागामध्ये आपली जडणघडण होत आहे, त्या भागाचा इतिहासच आपल्याला माहिती नसतो. तर असे काही प्रश्न येतात विद्यार्थ्याचे. त्यावेळेस मग त्यांना या भागामध्ये हा लढा कसा लढला गेला याचं मी मुलांना मार्गदर्शन करत असतो. बरं सर, हा मराठवाडा मुक्ती संग्राम हे जे लढाई झालेली आहे, हे बंड, एक प्रकारचे बंड याला म्हणता येईल. हा उठाव आहे, निजामाच्या विरोधातला आहे उठाव आहे आणि ही स्वातंत्र्यासाठी चाललेली चळवळ आहे.
सर हा उठावामागचं मूळ कारण काय? कारण असं आहे, 7वा निजाम जो आहे हा 7व्या निजामाच्या कालखंडामध्ये, मीर उस्मान अली त्याचं नाव, याच्या कालखंडामध्ये रजाकार संघटनेच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात या भागामध्ये अन्याय अत्याचार वाढलेला होता. कारण हे रजाकार हे खूप जनतेला त्रास देऊ लागले, जनतेची छळवणूक करू लागले, अन्नधान्याची लूट करू लागले, स्त्रियांवर अत्याचार करू लागले, घरं उद्ध्वस्त करण्याचं काम, मंदिरं मोडतोड करण्याचं काम या रजाकार संघटनेनं चालवलेलं होतं. म्हणून त्याला विरोध, जेव्हा अन्याय अत्याचार वाढतो तेव्हा साहजिकच लोक विरोध करतात, बंड करतात. म्हणून या अन्याय अत्याचाराच्या विरोधामध्ये लोकांनी प्रतिकार केलेला आपल्याला दिसून येतो. मित्र हो, जय मराठवाडा टी व्हीमध्ये आपण पाहत आहात इतिहास तज्ज्ञ डॉक्टर सखाराम टकले सरांची ही मुलाखत. ते इतिहास तज्ज्ञ आहेत आणि त्यांच्या मार्गदर्शनाखाली 8 विद्यार्थ्यांना PhD केलेली आहे आणि 7 विद्यार्थी करत आहेत. असे प्राध्यापक टकले सर, इतिहास तज्ज्ञ आपल्याला लाभलेले आहेत. आणि सर असं सांगतात की उर्दू भाषेची सक्ती करत होते, हे बरोबर आहे. या हैदराबाद संस्थानामध्ये राजा मुस्लिम आणि जनता हिंदू, 85% जवळपास 85% प्रजा हिंदू आहे आणि राजा मुस्लिम आहे. याच्या विरोधात जर बघितलं तर काश्मीर आहे. काश्मीरच्या संस्थानामध्ये राजा हिंदू आणि प्रजा मुस्लिम, म्हणजे हरिसिंग सरकार आहे. परंतु इकडा भाग असा आहे की हैदराबादमध्ये निजाम हा मुस्लिम असल्यामुळे साहजिकच शिक्षणाचं माध्यम आहे त्या काळामध्ये उर्दू होतं आणि हे सत्य होती. 7व्या निजामाच्या काळामध्ये उर्दूमधूनच प्रार्थना सुद्धा म्हटल्या जायची, की 7व्या निजामाला उद्देशून ती प्रार्थना म्हटल्या जायची, तूच आमचा सूर्य आहेस, तूच आमचा अमीर आहेस. आणि उर्दूची एक प्रकारे सक्ती होती निजामाच्या, म्हणजे त्याचं गुणगान करण्यासाठी. हा, निजामाचं गुणगान करण्यासाठी, कारण तूच आमचा देव आहे या अर्थाने निजामाला म्हणावं लागेल. हा, निजामाला जबरदस्तीनं सक्तीची प्रार्थना ही सक्तीचीच असते. म्हणजे आपल्या मराठवाड्यामध्ये शेड्यूला होती असं. आपल्या मराठवाड्यामध्ये काय झालेले, याच्या विरोधामध्ये आपल्याकडे महाराष्ट्र परिषद स्थापन झाली होती.